तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी AI ची मदत घेत असाल तर तुम्हाला सावध करणारी ही बातमी आहे नाशिकमधून। शेअर मार्केटमध्ये कोणता शेअर जास्त नफा कमवून देईल या संदर्भात एका महिलेनं AI ला प्रश्न विचारला। तसंच अधिकचं मार्गदर्शन विचारले असता एका मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आणि तिथूनच या फसवणुकीला सुरुवात झाली आहे। गुंतवणूकदाराला एका WhatsApp ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आलं। ग्रुपवर बनावट ॲपच्या लिंक्स टाकून पैसे बँकेच्या खात्यात भरण्यास सांगून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। तर मागील एका प्रकरणात ज्योतिषानंच नागरिकांना गंडा घातल्याचं उघडकीस आलंय। स्वतःला हनुमानाचा भक्त भासवणाऱ्या सचिन देशमुख या भोंदू ज्योतिषानं आतापर्यंत 50 ते 60 जणांची फसवणूक केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय आणि या फसवणुकीचा आकडा हा तब्बल 70 लाखाहून 12 कोटी रुपयांपर्यंत गेलाय। गुन्हा दाखल झाल्यापासून भोंदू ज्योतिषी हा फरार असून त्याचं कार्यालय आणि फ्लॅट पोलिसांनी सील केलाय। तर त्याच्या विरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक शहरामध्ये गेल्या 1 ते 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये असंख्य अशा घटना समोर आलेल्या आहेत। कोट्यवधी रुपयांची फसवणूक नागरिकांची झालेली आहे। यामध्ये आणखी एक प्रकार मागील महिन्यामध्ये समोर आलेला होता, तो म्हणजे अंजनेय ज्योतिष केंद्र। हे ज्योतिष केंद्र चालवणारा सचिन देशमुख याने नागरिकांची फसवणूक केलेली आहे। स्वतःला हा हनुमानाचा भक्त समजायचा आणि म्हणूनच त्याच्या ज्योतिष केंद्राचं नाव अंजनेय ज्योतिष केंद्र हे ठेवलेलं होतं। इथे येणाऱ्या भाविकांना तो त्यांचं भविष्य सांगायचा, ज्योतिष सांगायचा आणि ते करता करता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, मला शेअर मार्केटची अधिक माहिती आहे आणि मी सांगतो त्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करा असं सांगून तो भाविकांची फसवणूक करत होता। भाविकांना वेगवेगळ्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडनं तो पैसे लाटत होता आणि आपण जे पैसे देतोय ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक होत नसल्याचं ज्यावेळेस समोर आलं त्यावेळेस नागरिकांना कळालं की आपली फसवणूक झाली आहे। आतापर्यंत 50 ते 60 जणांची फसवणूक झाल्याचं पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे। साधारणतः हा आकडा 72 लाखावरून आता 12 कोटीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्यामुळेच नाशिक पोलिसांनी या विरोधात कठोर कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि त्याचं जे कार्यालय आहे ते कार्यालय देखील सील करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर आपल्याला शेअर मार्केटचं जुजबी ज्ञान असणं आवश्यक आहे। अपूर्ण माहितीच्या आधारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका असा सल्ला देखील गुंतवणूक सल्लागार देत आहेत। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। दरम्यान या फसवणुकी संदर्भात पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात। अकाउंट होल्डर पर्यंत आपण ट्रेस होत आहेत। अकाउंट होल्डरच्या पुढची लिंक याच्यामध्ये ट्रेस होत नाही आहे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। आणि जे अकाउंट होल्डर आहेत ते झारखंड, बिहार, UP, कलकत्ता, गुवाहाटी, राजस्थान या भागातले मॅक्झिमम अकाउंट्स वापरले जातात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।